आज या भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने या पवित्र आणि मंगलमय दिनी तथागतांच्या परित देशनेला आपण श्रवण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीमस पुण्य संपादन करत आहात। या तिसऱ्या प्रहरी आपण भगवंताने सांगितलेल्या अनमोल अशा धम्मपदाच्या गाथा, त्या गाथांचं पठण या प्रसंगी आपण करत आहोत। धम्मपद हा बौद्ध साहित्यातील अनमोल असा ग्रंथ आहे। जगातील सर्व ग्रंथसाठा जरी नष्ट झाला असेल, परंतु केवळ धम्मपद हा ग्रंथ जरी शिल्लक असेल तरी सुद्धा हे संपूर्ण विश्व सुखाने, समृद्धीने आणि आनंदाने जगू शकते। अशा प्रकारचा अत्यंत अनमोल असा ग्रंथ भगवंताने वेळोवेळी या धम्मपदाच्या गाथा भिक्षूंना उद्देशून, भिक्खुनींना उद्देशून, उपासकांना, उपासिकांना उद्देशून आपल्या जीवनामध्ये दिलेल्या आहेत। गाथा आणि कथा हा अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ बौद्ध साहित्यामध्ये प्रचलित आहे आणि त्यामुळे ही एक एक गाथा भगवंताच्या संपूर्ण तत्वज्ञानाला प्रदर्शित करत असते। एक एक गाथेमध्ये मानवी जीवनाला परिशुद्धतेकडे घेऊन जाण्यासाठी, आपलं संपूर्ण जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी एकही गाथा आपल्या जीवनामध्ये सार्थक ठरू शकते आणि त्यामुळे या अनमोल गाथेला श्रद्धापूर्वक आपण श्रवण करायचं आहे। मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद उठे ना भासती वा करोति वा ततो नं दुःखमनवेति चक्कं वहवहतो पदम्। सर्व धर्म चित्त प्रवृत्ती प्रथमतः आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात। मनच प्रमुख आहे। सर्व धर्म मनोमय आहेत। जेव्हा मनुष्य आपले मन मलिन करून काही बोलतो किंवा शरीराने कर्म करतो, तेव्हा दुःख त्याच्या पाठीमागे असे लागते जसे गाडीची चाके बैलांच्या पायांचा पाठलाग करत असतात। मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पस्सनेन भासती वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायाव अनपायनी। सर्व धर्म चित्त प्रवृत्ती प्रथम मनामध्ये उत्पन्न होतात। मनच प्रमुख आहे। सर्व धर्म मनोमय आहेत। जेव्हा कोणी मनुष्य साफ मनाने, निर्मळ मनाने बोलतो किंवा कर्म करतो, तेव्हा सुख त्याच्या पाठीमागे तसेच येते ज्याची कधीही सावली त्याला सोडून जात नाही, अगदी त्यांच्या समवेत असते। अकोचिमं अवधीमं अजिनीमं अहासिमे एचतं उपनयन्ति वीरं ते सन्नसम्मति। ज्यांनी मला मारले, ज्यांनी मला लुटले, ज्यांनी माझे हरण केले, अशा प्रकारच्या गोष्टी मनुष्य सदा आपल्या चित्तामध्ये ठेवत असतो
तर त्या मनुष्यांचं वैरत्व कधीही शांत होत नाही. अकोचिमं अवधीमं अजेनिमं आहासि मे एचतं न उपनैहन्ति वेरं ते सुपसम्मती. त्यांनी मला मारले, त्यांनी मला लुटले, त्यांनी माझे हरण केले. जो मनुष्य अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार करत नाही तर त्या मनुष्यांचे सर्व प्रकारचे वैरत्व शांत होतात. नहि वेरेण वेरानि समन्तिधं कुदाचनं अवेरे अवेरेण च सम्मन्ति यस्य धम्मो सनातनो. वैराने वैर कधीही शांत होत नाही, तर अवैराने अमनुष्याने वैर शांत होत असते. हाच सनातन नियम आहे. परे चनं विजानन्ति मय्यमेथ यमामसे एतत्थं विजानन्ति ततो सम्मन्ति मेधगा. अज्ञानी लोकांना समजत नाही की आपण इथून या जगातून जाणार आहोत. ते हे जे जाणतात त्या सुज्ञ लोकांचे सर्व प्रकारचे वैर शांत होतात. शुभानुपस्सिं विहरन्तं इंद्रियेषु असंयुतं भोजनं हि अमन्तं यो कुसितं हीनवीर्यं तं वे पसहति मारो वातो रुखं वदुबलं. जो कामभोगामध्ये गुंतलेला आहे, ज्यांच्या इंद्रियावरती संयम नाही, जो अतिभोजन ग्रहण करत असतो, जो अधासी आहे, जो आळसी आहे, जो निरुद्योगी आहे, त्याला मार तशाच प्रकारे सतावत असतो जसा जोरांचा वारा दुबळ्या वृक्षाला खाली पाडतो, नष्ट करत असतो. अशुभानुपस्सिं विहरन्तं इंद्रियेषु सुसंयुतं भोजनं मे समत्तं यो सद्धं आरद्धवीर्यं वे न पसहति मारो वातो व शीलं वपबतं. जो कामभोगामध्ये गुंतलेला नाही, ज्यांची इंद्रिय त्यांच्या ताब्यात आहेत, ज्याला जेवणांचे योग्य प्रमाण माहीत आहे, जो श्रद्धाळू तसेच दीर्घ उद्योगी उत्तमशील आहे, त्याला मार जराही हलवू शकत नाही, जसा वारा शिलामय पर्वताला कधीही हलवू शकत नाही. अनेक सावकाशावं योचवत्थं परिदहे सति अपेतो दम्मसच्चेन न शोकासावमर्हति. जो आपल्या मनाला शुद्ध,
स्वच्छ केल्याशिवाय काषाय वस्त्र धारण करतो तो संयम आणि सत्यापासून दूर आहे. त्याला काषाय वस्त्र धारण करण्याचा अधिकार नाही. योचवंत कसावस शिलेसो सुसमाहितो उपेतो धम्मसच्चेन सवेकासावमर्हति. ज्याने आपल्या मनाचे मळ चित्त विकार दूर केले आहे, जो सदाचारी आहे, संयमाने सत्ययुक्त आहे, त्यालाच निसंशयपणे काषाय वस्त्र धारण करण्याचा अधिकार आहे. असारे सारमत्तिनो सारेचा सारदसिनो ते सारं नादिगच्छन्ति मिच्छा संकप्पगोचरा. जे निसार गोष्टीला सार आणि साराला निसार समजतात, अशा चुकीच्या संकल्पनात वा चिंतनात मनात राहणाऱ्या व्यक्तींना सार कधीही प्राप्त होत नाही. सारंच सारतो यत वा असारंच असारतो ते सारं अधिगच्छन्ति सम्मा संकप्पगोचरा. सार ही सार आणि निसार हे निसार असे जाणून शुद्ध संकल्प वा चिंतन करणाऱ्या व्यक्तींनी सार प्राप्त करून घेतला असतो. यथागारणं सुच्छनं यथागारणं दुच्छनं ओठी समतिविच्छति एवं अभावितं चित्तं रागो समतिविच्छति. जर घरांचे छेद चांगले नसेल तर ज्याप्रमाणे घरात पावसाचे पाणी घुसते, त्याचप्रमाणे संयमांची साधना केली नसेल तर चित्तामध्ये आसक्ती मार निर्माण होत असतो. यथागारणं सुच्चनं ओठी न समतिविच्छति एवं सुभावितं चित्तं रागो समतिविच्छति. जर घरांचे छत चांगले असेल तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी शिरत नाही, त्याचप्रमाणे जर संयमांचा चांगला अभ्यास केला असेल तर मनात कोणत्याही प्रकारची आसक्ती निर्माण होत नाही. इदं शोचति पेच्च शोचति पापकारी उभयत्थ शोचति शोचति सोविहयन्ति दिस्वा कम्मकिलीठमत्तनो. पापी मनुष्य दोन्ही ठिकाणी शोक करतो, या जगात पण आणि परलोकात पण आपले दुष्ट कर्म पाहून तो शोकाकुळ होतो, पीडित होतो, दुःखी होतो. इदं मोदती पेच्च
मोदति कतपुञ्यो उभयत्थमोदति सोमोदति सोपमोदति विश्वाकम्मविशुद्धमत्तनो. शुभ कर्म करणारा मनुष्य दोन्ही ठिकाणी प्रसन्न राहतो. या जगातही आणि परलोकातही शुभ पुण्यकर्मांना पाहून तो आनंदित होतो, प्रमोदित होतो, सुखी होतो. इदं तप्पति पेच्च तप्पति पापकारी उभयत्थ तप्पति पापं मे कथन्ति तप्पति भियो तप्पति दुर्गतिं गतो. पाप करणारा दोन्ही ठिकाणी संतप्त होतो. या जगात पण आणि परलोकात पण मी पाप केले आहे या विचाराने तो संतप्त होतो. अधोगती दुर्गती प्राप्त करून तो अधिकच संतप्त होतो, बेचैन होतो. इदं नंदति पेच्च नंदति कतपुञ्यो उभयत्थ नंदति पुय्यं मे कथन्ति नंदति भियो नंदति सुगतिं गतो. शुभ कर्म पुण्य करणारा दोन्ही ठिकाणी आनंदित होतो. इथे पण आणि परलोकात पण मी पुण्य केले आहे या विचाराने तो आनंदित होतो आणि चांगली गती प्राप्त होऊन अधिकच तो आनंदित होतो, सुखी होतो. बहुंपीचे सहितं भासमानो न तक्करो होती नरोपमोतो गोपो व गावो गणयं परेशं न भागवासामयं सहोती. धर्मग्रंथाचे कितीही पठन केले तरी सुद्धा जर प्रमादामुळे माणसाने त्या धर्मग्रंथानुसार आचरण केले नाही तर तो दुसऱ्यांच्या गायी मोजणाऱ्या गवळ्याप्रमाणे श्रमणत्वाचा अर्थात सुखाचा भागीदारी होत नाही. अपंपीचे सहितं भासमानो धम्मस्य होती अनुधम्मचारी रागंच दोषंच पहाय मोहं समपजानो सुविमुक्तचित्तो अनुपादियानो इदं वाहुरं वा सभागवा सामयं सहोती. एखाद्याने जरी धर्मग्रंथांचे थोडेसेच पठन केले असले तरी पण जो आसक्ती, द्वेष आणि मोहरहित असेल तर असा बुद्धिमान अनासक्त इथे व परलोकात दोन्ही ठिकाणी उपभोगांच्या मागे न लागणाऱ्या मनुष्य श्रमणत्वाचा भागीदार होतो. अपमाद वग्गो अप्रमाद वग्ग. अपमादो अमतं पदं पमादो मच्युनो पदं अपमत्तानमीयन्ति
एवमता यथा मता. प्रमाद न करणे अमृत निर्वाण पद आहे आणि प्रमाद हे मृत्यूचे पद आहे. प्रमाद न करणारे कधी मरत नाहीत आणि प्रमाद करणारे तच मृत्यू समान आहे. एवं विशेषतो यत वा अपमादं मे पंडिता अपमादे प्रमोदन्ति अर्याय गोचरे रता. ज्ञानी लोक अशा प्रकारे अप्रमादाविषयी विशेष प्रकारे जागरूक होऊन आर्यजनाप्रमाणे आचरण करीत अप्रमादात म्हणजेच प्रमाद न करता आनंदित होतात. ते झायिनो साततिका नित्यं दर्ढं परकमा फुसन्ति धीरा निब्बानं योगक्षेमं अनुत्तरं. सतत ध्यान करणारे, जागरूक सावध, सतत दृढ पराक्रम करणारा, मग्न असलेले धीरोदत्त मनुष्यांच्या अलौकिक योगक्षम असलेले निर्वाण प्राप्त करतात, अर्थात निर्वाणाचा ते साक्षात्कार करतात. उठानवतो सतीमतो शुचिकम्मस्स निसम्मकारिणो संयतस्सच्च धम्मजीविनो अपमत्तस्स यशोभिवदति. उद्योगशील, जागरूक, पुण्य कर्म करणाऱ्या, समजून उमजून काम करणाऱ्या, संयमी, धार्मिक जीवन जगणाऱ्या अप्रमत शांत माणसांचे यश खूप वाढत असते. उत्थानेन पमादेन संयमेन दमेन च दीपं कैराथं मेधावी यं ओघो नाभिकीरति. बुद्धिमान पुरुषाने उद्योग, अप्रमाद, संयम आणि इंद्रिय दमन करून स्वतःसाठी असा द्वीप बनवावा की ज्याला विविध प्रकारच्या क्लेशांचा पूर वाहून घेऊ शकणार नाही. पमादं मनोयुज्यन्ति बाला दुम्मेधिनो जना अपमादंच मेधावी धनं सेठं वरखति. मूर्ख, दुर्बुद्धी लोक प्रमादात गुरफटलेले असतात. बुद्धिमान पुरुष श्रेष्ठ संपत्तीप्रमाणे अप्रमादांचे रक्षण करतात. मापमादमनयुज्येथ मा कामरति संथवं अपमत्तो हि झायन्तो अपोति विपुलं सुखं. प्रमाद करू नका, काम भोगामध्ये गुरफटून जाऊ नका, कारण की प्रमाद न करता ध्यान केल्यामुळे मनुष्य विपुल सुखाला प्राप्त करत असतो.
पमादं अपमादेन यदा नुदन्ति पंडितो पय्यापासादमारुह्य अशोको शोकिनी यजन् पब्बतट्ठो वभूमट्ठो धीरो बाले अवेक्षति। जेव्हा कुणी बुद्धिमान मनुष्य प्रमादाला अप्रमादाने जिंकतो तेव्हा प्रज्ञारूपी प्रसादावर चललेला असा तो शोकरहित धैर्यवान मनुष्य शोकग्रस्त मूढ लोकांकडे अशाच प्रकारे वरून भावाने पाहतो की जसा पर्वत शिखरावर उभा असलेला कुणी जमिनीवर उभ्या असलेल्या लोकांकडे पाहतो। अपमत्तोपमतेषु सुतेषु बहुजागरो अब्बलस्सवसीघसो हितवायति सुमेधसो। प्रमाद करणाऱ्यामध्ये अप्रमादी, अज्ञानांच्या निद्रेत झोपलेल्या लोकांमध्ये जागरूक असा बुद्धिमान मनुष्य दुसऱ्यांना मागे टाकून अशा प्रकारे पुढे निघून जातो की जसा वेगवान घोडा दुबळ्या घोड्याला मागे टाकून पुढे निघून जातो। अपमादेन मघवा देवानं सेठ्ठतं गतो अपमादं प्रशंसन्ति पमादो गरहितो सदा। अप्रमादामुळे इंद्राला देवामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त झाले म्हणून अप्रमादाची सदैव प्रशंसा करतात आणि प्रमादाची सर्वत्र निंदा करतात। अपमादरतो भिक्खु पमादे भयदशिवा संयोजनं अनुथूलं दहं अग्निवगच्छति। जो भिक्षू प्रमादामध्ये मग्न राहतो किंवा प्रमादाला भयकारी समजतो तो अग्निप्रमाणे आपल्या लहान मोठ्या बंधनांना जाळीत जातो। अपमादरतो भिक्खु पमादे भयदशिवा अभवो परिहानाय निब्बानसेवसन्तिके। जो भिक्षू अप्रमादामध्ये मग्न राहतो किंवा प्रमादाला भयावह समजतो त्याचे पतन होऊ शकत नाही, तो तर निर्वाणाच्या जवळ पोहोचलेला आहे। चित्तवग्गो चित्तवर्ग फदनं चपलं चित्तं दुरखदुन्निवारयं ओजुं करोति मेधावी उसुकारो वते जनं। चित्त चंचल आहे, चपळ आहे, रक्षण करण्यास कठीण आहे, निवारण करण्यास कठीण आहे। बुद्धिमान पुरुष त्याला अशा प्रकारे सरळ करतो जसा बाण तयार करणारा बाणाला सरळ करतो।
वारिजो वथले खीतो ओकमोकात उद्धतो परिफदन्तिदं चित्तं मारधेयं पाहतवे. पाण्यातून बाहेर काढून जमिनीवर फेकलेली मासोळी ज्याप्रमाणे तडफडते, अगदी त्याचप्रमाणे माराच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी आपलं चित्त तडफडत असते. दुन्निगहस लहुनो यत्थ काम निपातिनो चित्तस्स दमथो साधु चित्तं दन्तं सुखावहं. निग्रह करण्यास अतिशय कठीण, शीघ्रगामी जिथे पाहिजे तिथे जाणाऱ्या चित्तांचे दमन करणे चांगले आहे. दमन केलेले चित्त सुखदायक असते. सुदुदसं सुनिपुनं यथा काम निपातिनं चित्तं रक्षय्य मेधावी चित्तं गुप्तं सुखावहं. बुद्धिमान मनुष्याला जे मुश्किलीने दिसणारे आहे, अत्यंत चलाक, जिथे पाहिजे तिथे जाणाऱ्या अशा चित्तांचे रक्षण केले पाहिजे. सुरक्षित चित्त मोठे सुखदायक असते. दूरगमं एकचरं अशरीरं गुहाशयं चित्तं संयमे सन्ति मोक्षति मारबंधना. जे कुणी दूर जाणाऱ्या, एकटे भरकटणाऱ्या, निराकार हृदयरूपी गुहेत राहणाऱ्या चित्ताला संयमित करतील, ते माराच्या बंधनातून मुक्त होतील. अनवठत चित्तस्स सद्धम्मं अविजानतो परिपल्लवपसादस्स पय्यान परिपूरति. ज्यांचे चित्त स्थिर नाही, जो सद्धर्म जाणत नाही, ज्यांचे चित्त प्रसन्न नाही, तो कधीही प्रज्ञावान होऊ शकत नाही. अनवसुत चित्तस्स अननावाहत चेतसो पुण्य पापहीनस्स नथी जागरतो भयं. ज्यांचे चित्त मलरहित आहे, ज्यांचे चित्त स्थिर आहे, जो पाप पुण्यविहीन आहे, त्या जागरूक पुरुषाला कोणतेही भय नसते. कुंभपुमं कायमिमं विदित्वा नगरूपं चित्तमिदं ठपेत्वा योधेथ मारं पय्यायुधेन जीतं च रक्षे अनिवेशनोसिया. या शरीराला मातीच्या घड्याप्रमाणे नश्वर आणि या चित्ताला
नगराप्रमाणे सुरक्षित व बळकट असे जाणून प्रज्ञारूपी शस्त्र घेऊन माराशी युद्ध करा. त्याला जिंकल्यावर सुद्धा चित्तांचे संरक्षण करा आणि अनासक्त राहा. अचिरं वतं यं कायो पठवी अधिशेषति क्षुद्धो अपेतवीयानो निरथं व कलिंगरं. अरे रे, हे तुच्छ शरीर लवकरच चेतनाहीन होऊन निरुपयोगी लाकडाप्रमाणे जमिनीवर पडून राहील. दिसो दिसं यंतं कैरा वेरी वापन वेरिनं मिच्छापनिहितं चित्तं पापियोनं ततो करे. शत्रूंची किंवा वैरी वऱ्यांची जेवढी हानी नुकसान करतो त्यापेक्षा कितीतरी जास्त हानी अकुशल मार्गावर लागणारे चित्त करत असते. नतं माता पिता कैरा अय्यं वापी च यातका सम्मापनिहितं चित्तं शय्योसो नं ततो करे. मनुष्यांचे जितके कल्याण माता पिता अथवा इतर बंधुजन नातलग करू शकत नाहीत त्यापेक्षा कितीतरी जास्त कल्याण सन्मार्गावर लागलेले आपले चित्त करत असते. अशा प्रकारे धम्मपदातील ह्या 3 वर्गाच्या द्वारा तथागतांच्या श्रेष्ठ अशा आपण धम्मदेशनेला श्रवण केलं आहे. बाकी समोरील गाथा आपण नंतरच्या सेशनमध्ये बघूया. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि.